गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना नमस्कार. वरती आपल्याला आजच्या व्हिडिओचं टायटल दिसतच असेल, एंडिंग पॅटर्न चार्ट. म्हणजे इंग्रजी जे काही शब्द असतात, इंग्रजीत जे काही शब्द लिहिलेले असतात, त्या इंग्रजी शब्दांच्या शेवटी असे काहीतरी कोड वर्ड असतात. तर ते एकूण 50 कोड वर्ड्स म्हणजे 50 आपण बघणार आहोत. एकदा ते कोड वर्ड आपले लक्षात आले तर आपल्याला कितीही लहान आणि कितीही मोठा शब्द तुम्ही वाचू शकतो. बघा, आता इथं काही कोड वर्ड दिलेले आहेत, त्याचा उच्चार दिलेला आहे आणि इंग्रजीमध्ये त्याचं उदाहरण देखील दिलेलं आहे. बघा, TION म्हणजे शन. TION म्हणजे काय? शन. त्याचा उच्चार शन होतो. एक उदाहरण दिलं आहे त्याचं, ॲक्शन. दुसरा शब्द आहे SION. याचे दोन उच्चार होतात, एक शन होतो आणि एक जन होतो. तर त्याच्यापैकी व्हिजन एक उदाहरण दिलेलं आहे. CIAN म्हणजे शन, म्युझिशियन. TURE म्हणजे चर, पिक्चर. SURE जर किंवा शर, जर किंवा शर, मेजर. राईट. OUS म्हणजे अस, फेमस. MENT मेंट म्हणजे पेमेंट. NESS नेस, काइंडनेस. LESS लेस, केअरलेस. FUL फुल, हेल्पफुल. LY ली, क्विकली. ING इंग, रीडिंग. ED प्लेड. ER टीचर. EST ईस्ट, फास्टेस्ट. ABLE अबल, रीडेबल, रीडएबल. IBLE इबल, पॉसिबल. अल, फायनल. ITY ॲबिलिटी. IVEU ॲक्टिव्ह. ARY डिक्शनरी. ARY समरी. AGE एज, विलेज. ANCE अंस, एंटरन्स. ENCE अंस, सायन्स. राईट. तर आपण एकूण 25 कोडिंग वर्ड्स पाहण्याचा प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचे उदाहरण देखील आपण पाहिलेले आहेत. आता बघा, मी तुम्हाला 26वा कोडिंग वर्ड सांगते. ANT अंट किंवा एंट, असिस्टंट. ENT एंट, ENT स्टुडंट. ATE एट, सेलिब्रेट. ENN गोल्डन. IFY इफाई, सिम्प्लिफाय. ISE आईज, रिअलाइज. ISH इश, सेल्फिश. IC इक बेसिक. ICAL इकल, मॅजिकल. HOOD हुड, चाइल्डहुड. SHIP शिप, फ्रेंडशिप. DOM डम, किंगडम, किंगडम. TYT सेफ्टी. वाय हॅपीनेस. WARD वर्ड, बॅकवर्ड. WIAC वाइज, क्लॉकवाइज. WAY वे, हायवे. LIKE लाईक, चाइल्ड लाईक. SOME सम, सम, ऑसम. ANY एनी, एनीवन.
BODY body somebody, ONE1 someone, OR actor, IST ईस्ट आर्टिस्ट, असे आपण एकूण 50 म्हणजे 50 कोडिंग वर्ड्स पाहिलेले आहेत की ज्या कोडिंग वर्ड्सच्या मदतीने आपण इंग्रजीतील सोपे सोपे कठीण कठीण शब्द वाचू शकतो, त्यांचा योग्य उच्चार करू शकतो, त्यांचं रायटिंग करू शकतो म्हणजे लिहू शकतो, प्लस त्यांचे स्पीकिंग म्हणजे बोलणं देखील करू शकतो. मग हे 50 कोडिंग वर्ड्स आपण लक्षात ठेवा आणि मोठ्यातले मोठे शब्द वाचा. हे एकदाच शिका आणि पुन्हा पुन्हा वाचा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.